सरलास किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे गावठी वांगे, करटुले गावठी वांगे मस्का बनवणार आहोत आपण आता। त्यासाठी मी गावठी ही वांगे घेतलेले आहे, छोटे छोटे करटुले। आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आता हे असे आपण धुतल्यानंतर हे असे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची। मी कढई ठेवलेली, नंतर त्यामध्ये आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। जेवढी क्वांटिटी असेल तेवढी टाकायची। इथे मी तेल घातलेलं आहे। यामध्ये थोडं जिरं टाकलं, नंतर त्यामध्ये आपण लसणाचा ठेचा टाकणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत। थोडी थोडी हळद आणि लाल मिरच पावडर घेतली ती टाकली यामध्ये। आपली जेवढी वांग्यांची क्वांटिटी असेल ना तेवढा मसाला वापरायचा, जास्त असेल जास्त टाकायचं। आता यामध्ये आपण ही वांगी अशी टाकणार आहोत। यावरती आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायला आहोत। याला मी फक्त फ्राय करणार आहे, सुकी बनवणार आहे। यामध्ये हे पण टाकू शकता ना, शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल। आता याला 5 मिनिटं मी वाफ देऊन घेणार आहे, पण काढून घेणार आहोत। अशी झालेली आहे आपली भाजी। ही रेसिपी खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा। 5 ते 10 मिनिटं ती तयार होऊन जाते। ही आहे आपली अशी भाजी तयार। आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आहे आपली करटुले वांग्यांची मस्का भाजी तयार। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी आवडल्या, अशी रेसिपी नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटू।